अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील काही लोकांची घरे पावसामुळे पडली आहे. त्यांना तत्काळ मदत एनडीआरएफच्या निकषानुसार देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नसता न्यायालयाचा दरवाजा ठोकणार असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. जय श्रीराम. महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी जे नुकसान झालं, आता जो पाऊस आला त्याच्यामध्ये, तिथे एसडीआरएफ आणि एनडीआरएफ म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड यातनं त्याची नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. आता ही तरतूद त्वरित वितरित करण्याच्या दृष्टिकोनातनं 95 होऊन 13 मे 2015चा जो शासनाचा परिपत्रक आहे, ज्याच्यामध्ये घरं पडली किंवा शेतीमध्ये नुकसान झालं किंवा जीवितहानी झाली किंवा प्राण्यांची काही हानी झाली, विविध प्रकारचे जे काही नुकसानी होतात त्याच्यासाठी किती दर असतात आणि कशा पद्धतीने ती नुकसान भरपाई द्यायची याचं विवरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून या 13 मे 2015च्या GR नुसार, परिपत्रकानुसार त्वरित नुकसान भरपाई देण्याची कारवाई खरं म्हणजे शासनाने करायला हवी. या संदर्भात मी आता मुंबईत आहे, तर मी मंत्रालयामध्ये मुख्य सचिवांना भेटतोय आणि मी माझं निवेदन त्यांना देतोय की आता त्वरित हे पैसे रिलीज करा. या अनुषंगाने हे पैसे रिलीज झाले आणि लोकांना घरं पडलेली असतील किंवा जे काही तरतुदी आहेत त्या पद्धतीने त्यांना नुकसान भरपाई या GR नुसार मिळाली तर आनंद आहे. नाही मिळाली तर पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावून सबंध महाराष्ट्रभर ही नुकसान भरपाई कशी मिळेल याच्या संदर्भातलं काम निश्चित स्वरूपाने मी करेन, हे मी या ठिकाणी शब्द देतोय. आतापर्यंत कन्नड सोयगाव मतदारसंघाचाच जास्त करून मी विचार केला, पण आता महाराष्ट्राचा विचार करायला आपल्याला सुरू करावं लागेल, कारण महाराष्ट्रभरच ही शोकांतिका आहे आणि आमदार खासदारांना कुठलंही काहीही पडलेली नाहीये. एवढा पाऊस झाला तरी कोणाच्या तोंडातनं ब्र शब्द सुद्धा नाही की हे काय चाललंय. धन्यवाद. जय श्रीराम.